चला तर फ्रेंड्स, सर्वांना नारळी पौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आता नारळी पौर्णिमा म्हटलं की नारळी भाताला विशेष महत्त्व असतं आणि हा नारळी भात करायला खूप सोपं आहे आणि खायला तर एवढा खमंग लागतो. जर तुम्ही माझी रेसिपी पूर्ण पाहिली तर तुम्ही पण हा नारळी भात परत परत बनवाल. खूप सुंदर झाला होता आणि खूप चविष्ट झाला होता. बघा, त्यासाठी या ठिकाणी मी इंद्रायणी तुकडा तांदूळ घेतलेला आहे. तुम्ही कोणताही घेऊ शकता आणि बाकी साहित्य तुम्ही बघू शकता. तर बघा, आता हा तांदूळ मी एक 5 मिनटं भिजत घातला होता स्वच्छ धुवून. आता बघा, एका कढईमध्ये मी काय केलेलं आहे, तूप गरम करून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये 4-5 लवंगा घातलेल्या आहेत. लवंगामुळे भाताला खूप छान सुगंध येतो, एक वेगळीच चव लागते आणि सर्व ड्रायफ्रुट्स त्या तुपामध्ये छान परतून घेतलेले आहेत एक 5 मिनटं. आणि नंतर जो खोबऱ्याचा खीस होता, 1 वाटी खोबऱ्याचा खीस मी त्याच्यामध्ये पूर्ण ॲड केलेला आहे आणि तो व्यवस्थित 5 मिनटं हलकासा कलर चेंज होईपर्यंत परतून घेतलेला आहे. आणि आता त्याच्यामध्ये हे भिजवलेला इंद्रायणी तुकडा तांदूळ मी घातलेला आहे आणि हा 5 मिनटं व्यवस्थित परतून घेतलेला आहे. आणि नंतर त्याच्यामध्ये मी चवीप्रमाणे साखर घातलेली आहे. आता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गूळ पण घालू शकता. मी साखर घातलेली आहे. आता गूळ घातल्यानंतर दूध जर तुम्ही घातलं तर ते फाटतं, त्याच्यामुळे तुम्ही बघा, पाणी पण घालू शकता गूळ घातल्यानंतर. तर बघा, आता दूध घातल्यानंतर याच्यामध्ये बघा, जे वेलचीचे छिलके होते ते पण मी काढलेले आहेत. तुम्हाला ठेवायचे असतील तर ठेवू शकता. आणि नंतर बघा, 1 ग्लास दूध आणि अर्धा ग्लास मी याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे. आता ते व्यवस्थित मिक्स केलेलं आहे आणि झाकण ठेवलेलं आहे. आता भाताला उकळी आल्यानंतर तो एक 5 हलवून बघायचा आहे. थोडंसं मिक्स करायचं आहे जेणेकरून तो खाली लागू नये. आणि बघा, 10 मिनिटानंतर आपला भात मस्त तयार झालेला आहे. थँक यू फॉर वॉचिंग.